नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc झूलॉजी भाग 1च्या बायोस्टॅटिस्टिक्सच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण एक्झाम्पल्स बेस्ड ऑन कोरिलेशन हा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. कोरिलेशनचे जे काय तुमचा डेटा सेट्स असतील तर त्याच्यासाठी कोरिलेशन कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं या गोष्टीबद्दलची माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. तर यासाठी आपल्याला जे पहिलं एक्सपेरिमेंटमधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितले, फाइंड द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन हाईट्स ऑफ फादर अँड सन्स फ्रॉम द फॉलोइंग डेटा. म्हणजे तुम्हाला फादरच्या हाईट्स आणि त्यांच्या सन्सच्या हाईट्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या दोन्हीमधलं कोरिलेशन तुम्हाला सांगायचं आहे. आता कोरिलेशन कोइफिशियंट काढत असताना ज्या वेळा डेटा तुमचा असा क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे मेजरमेंटमध्ये मोजलेला आहे, इंचमध्ये मोजलेला असेल, अजून कुठल्या युनिट्स ऑफ मेजरमेंट्समध्ये मोजलेला असेल, तर त्या क्वांटिटेटिव्ह डेटासाठी आपण कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढतो स्मॉल आर. तर तो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट कसा काढायचा ते आपण बघूया. त्याची वर्किंग प्रोसिजर आपण ह्या एक्झाम्पलसाठी बघूया. ती प्रोसिजर प्रत्येक ठिकाणी कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढायचा असेल तर सेमच राहणार. स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढायचं असेल तर मात्र ते वेगळी प्रोसिजर आहे, ती आपण पुढं बघू. परंतु कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती ह्या एक्झाम्पलसाठी आपण बघणार आहोत. तर इथं हाईट्स ऑफ फादर आणि हाईट्स ऑफ सन अशा दोन आपल्याला व्हेरिएबल दिलेत. त्यातल्या एका सिरीजला आपण एक्स म्हणणार, दुसऱ्या सिरीजला वाय म्हणणार. हाईट्स ऑफ फादरला आपण एक्स म्हटलं, हाईट्स ऑफ सन्सला आपण वाय म्हटलं. तर आपण एक्स आणि वाय ह्या दोन सिरीज आहेत, त्या दोन्ही सिरीजचा सेपरेट एक्स बार आणि वाय बार काढणार. एक्स सिरीजवरून एक्सचा मीन काढणार आणि वाय सिरीजवरून वायचा मीन काढणार. तो मीन कसा काढायचा ते आपण वरती बघितलेला आहे. एकदा एक्स बार आणि वाय बार आपण काढले की नंतर आपण डेव्हिएशन्स घेणार त्या मीनपासूनचे एक्स सिरीजचे आणि वाय बारपासून वाय सिरीजचे डेव्हिएशन घेणार. त्याला dx आणि dy असं डिनोट करणार. टेक द डेव्हिएशन्स ऑफ द ऑब्झर्वेशन्स इन एक्स सिरीज फ्रॉम एक्स बार अँड राईट इट ॲज dx that is equal to x minus x bar, and similarly take deviations of observations in y series from y, that is dy equal to y minus y bar. म्हणजे एक्स सिरीजमधलं प्रत्येक ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशनमधून आपण एक्स बार वजा करणार, दॅट इज एक्स मायनस एक्स बार, त्याला dx डिनोट करणार. तो एक कॉलम तयार होईल आपला. आणि dy म्हणजेच y मायनस वाय बार, वायच्या सिरीजमधल्या प्रत्येक ऑब्झर्वेशनमधून वाय बार वजा करणार, त्याला आपण dy डिनोट करणार त्या कॉलमला. Then square the deviations and write them under the column headed by dx square and dy square. म्हणजे ते dx आणि dy चे जे कॉलम काढलेले आहेत आपण, तर त्याला प्रत्येक ऑब्झर्वेशनची स्क्वेअर करणार आपण. एक्स dx मधल्या प्रत्येक ऑब्झर्वेशनचा स्क्वेअर केल्यानंतर dx स्क्वेअर असं होईल आणि dy मधल्या प्रत्येक ऑब्झर्वेशनचे स्क्वेअर केल्यानंतर dy स्क्वेअर असा कॉलम होईल. असे दोन वेगळे आणखी कॉलम तयार आपण करणार आहोत. नंतर मल्टिप्लाय द रिस्पेक्टिव्ह dx अँड dy अँड राईट अंडर द कॉलम हेडेड बाय dx dy. dx आणि dy जे आपण एक्स सेपरेट काढलेले आहेत डेव्हिएशन्स, तर त्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला dx dy ह्या कॉलम खाली लिहायची. आणि नंतर आपण जो फॉर्म्युला वापरणार तो फॉर्म्युला असा आहे, समेशन dx dy डिवायडेड बाय पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट डिवायडेड बाय स्क्वेअर रूट समेशन dx स्क्वेअर इंटू समेशन dy स्क्वेअर. आर इज इक्वल टू स्मॉल आर आहे, तो स्मॉल आरला कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट म्हणायचं. dx म्हणजे डेव्हिएशन्स ऑफ एक्स फ्रॉम एक्स बार, dy म्हणजे डेव्हिएशन्स ऑफ वाय फ्रॉम वाय बार आणि dx स्क्वेअर आणि dy स्क्वेअर म्हणजे त्या डेव्हिएशनचे स्क्वेअर्स आहेत. ओके, मग आता एक्स आणि वाय सिरीजचे आपल्याला पहिल्यांदा काय काढायचे आहेत, मीन काढायचे आहेत, बरोबर. तर मीन काढायचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. समजा एक्स सिरीजचा मीन काढायचा आहे तर एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत तो. वाय बार काढायचा असेल तर वाय सिरीजमधल्या सगळ्या व्हॅल्यूची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज और नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन वाय सिरीज असं असेल. आता एक्स सिरीजसाठी आपण बघूया, हाईट्स ऑफ फादर डिनोटेड ॲज एक्स. सो एक्स बार विल बी जेवढ्या हाईट दिलेल्या आहेत फादर्सच्या त्या सगळ्यांची बेरीज येईल. इथं ती बेरीज घेतलेली आहे 64 प्लस 65 प्लस 66 प्लस 67 प्लस 68 प्लस 69 प्लस 70 डिवायडेड बाय 7, कारण 7 इथं हाईट्स दिलेल्या आहेत
7 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणून. त्यामुळे ह्याचा जो मीन येणार आहे एक्स बार तो 67 येणार आहे. तसाच सेम वाय बार आपण काढणार आहे. त्या सगळ्यांची बेरीज वाय सिरीजमधल्या म्हणजे हाईट्स ऑफ सनची बेरीज आपण काढणार, ती 69 आली. सॉरी, त्याचा मीन जो आला तो 69 आला एक वाय बार. ओके, म्हणजे सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज केल्यानंतर आपल्याला 69 मिळेल. आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला असा टेबल प्रिपेअर करायचा आहे. हा टेबल ऑब्झर्वेशन टेबल आपण प्रिपेअर करतोय. एक्स सिरीज लिहिली, त्या एक्स सिरीजवरून एक्स मायनस एक्स बार हे डेव्हिएशन घेतलं, त्याला डी एक्स म्हटलं. म्हणजे आपला एक्स बार किती आला आहे, 67 आला आहे. सो 64 मायनस 67 केलं तर आपल्याला -3 मिळेल. 65 मायनस 67 केलं तर -2 मिळेल. अशा पद्धतीनं तो आपण डी एक्स काढून घेतला, एक्स मायनस एक्स बार. त्याचा स्क्वेअर करायचा, डी एक्स स्क्वेअर. -3चा स्क्वेअर 9, -2चा स्क्वेअर 4. अशा पद्धतीनं प्रत्येक डी एक्समधल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला, डी एक्स स्क्वेअर असं त्या कॉलमला नाव दिलं. तसंच वाय सिरीजच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. त्यानंतर आपल्या वाय सिरीजचा जो मीन आहे वाय बार, त्याला तो किती आला आहे आपला 69 आला आहे. त्यामुळे 69 आल्यानंतर आपण काय करणार आहे, डेव्हिएशन्स घेणार आहेत. 66 मायनस 69 केलं तर -3 मिळेल. 67 मायनस 69 केलं तर -2 मिळेल. अशा पद्धतीनं वायच्या प्रत्येक व्हॅल्यूमधून तुमचा वाय बार वजा केला आणि ते डेव्हिएशन dy इज इक्वल टू वाय मायनस वाय बार अशा पद्धतीने त्याच्या व्हॅल्यू लिहिल्या. त्यानंतर dy या कॉलममध्ये ज्या सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर करून dy स्क्वेअर अशा पद्धतीचा कॉलम तयार केला. त्यानंतर पुढचा dx इंटू dy असा कॉलम आपण तयार केला. आता ह्याच्या आपल्याला सम लागणार आहेत. कुठल्या कुठल्या लागणार आहेत, तर dx ह्या कॉलमची सम लागणार आहे आपल्याला, समेशन dx. त्यानंतर समेशन dx स्क्वेअर आपण काढू शकतो त्या कॉलमची. त्यानंतर समेशन dy काढू शकतो, समेशन dy स्क्वेअर काढू शकतो आणि समेशन dx dy काढू शकतो. म्हणजे त्या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यूची बेरीज घेतली की आपल्याला काय मिळतोय, त्या कॉलमची सम मिळत असते. मग आता इथं आपला फॉर्म्युला काय आहे कोरिलेशन कोइफिशियंटचा, तर समेशन dx dy डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट समेशन dx स्क्वेअर इंटू dy स्क्वेअर. ओके, समेशन dx स्क्वेअर इंटू समेशन dy स्क्वेअर असं पाहिजे, नुसतं ते dy स्क्वेअर झालं. इथं वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ते त्या पद्धतीने लिहिलं आहे, समेशन ds स्क्वेअर इंटू समेशन dy स्क्वेअर. ओके, त्यामुळं समेशन dy स्क्वेअरच्या व्हॅल्यू सगळ्या इथं ज्या आहेत कॅल्क्युलेट केल्यानंतर बेरीज घेतल्यानंतर आपल्याला समेशन dx dy 28च मिळतं आहे. त्यानंतर समेशन dx स्क्वेअर पण 28 मिळतं आहे आणि समेशन dy स्क्वेअर पण 28 मिळतं आहे. कारण सगळ्या व्हॅल्यू ज्या सेमच आहेत त्या कॉलममधल्या, काही बदल नाही. त्यामुळे सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला 28 मिळालेल्या आहेत समेशनच्या. त्यानंतर ते सॉल्व केलं आपण, तर स्क्वेअर रूट 28 इंटू स्क्वेअर रूट 28 केलं तर आपल्याला नुसतं 28 मिळतं, स्क्वेअर रूट निघून जातं. ओके, ते तुम्ही मॅन्युअली करून बघितलं तरी तुम्हाला तेच मिळणार आहे आन्सर. त्यामुळे 28 डिवायडेड बाय 28 विल बी आर इक्वल टू 1. म्हणजे कोरिलेशन कोइफिशियंट तुमचा किती मिळाला, 1 मिळाला. ज्यावेळेला कोरिलेशन कोइफिशियंट 1 मिळतो त्यावेळेला आपण म्हणतो देर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स. म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन हाईट्स ऑफ फादर अँड हाईट्स ऑफ सन इज 1. It indicates there is a perfect positive correlation between heights of father and heights of son. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला त्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन मिळेल. मग हे अशा पद्धतीनं आपण कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढत असतो. त्याचा फॉर्म्युला इथं समेशन dx इंटू dy डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट समेशन dx स्क्वेअर इंटू समेशन dy स्क्वेअर. आता क्वेश्चन नंबर 2 तसाच आहे. कॅल्क्युलेट कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय, दॅट इज लेंथ अँड हाईट, लेंथ अँड वेट, लेंथ अँड हाईट आहे ते, हां, लेंथ अँड हाईट ऑफ फिशेस. तुम्हाला 2 एक्स आणि वाय सिरीज अशा दिलेल्या आहेत. आता जी प्रोसिजर वरती आपण केली तीच प्रोसिजर सेम आपल्याला खाली करायची आहे. त्याच प्रोसिजरनुसार आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. फॉर्म्युला आपल्याला तोच दिलेला आहे. म्हणजे आपल्याला
पहिल्यांदा मीन काढावे लागतील एक्स सिरीज वाय स्क्वेअरचा, म्हणजे एक्स बार वाय बार काढावा लागेल. त्यानंतर डी एक्स डी वाय काढावं लागेल, डी एक्स स्क्वेअर डी वाय स्क्वेअर काढावं लागेल आणि डी एक्स डी वाय काढावे लागतील आणि त्यांचे सगळे समेशन्स घ्यावे लागतील. त्या पद्धतीनं आपण इथं एक्स बार काढणार आहोत. आपल्या एक्स सिरीजमधल्या जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज. किती व्हॅल्यू दिलेले आहेत? 10 व्हॅल्यू दिलेले आहेत. सो सगळ्यांची बेरीज आली 58 डिवाइड बाय 10. सो एक्स बार इज इक्वल टू 5.8. तसंच वाय बार काढत असताना वाय सिरीजमधल्या सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज ती किती आली? 130 डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट इज 10. सो 130 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 13. सो वाय बार इक्वल टू 13 मिळाला. आता दुसरी आपली महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला हा टेबल तयार करणं. एक्सच्या सिरीजमधल्या व्हॅल्यू सगळ्या लिहून घेतल्या. एक्सच्या सिरीजमधल्या व्हॅल्यूमधून एक्स बार वजा करायचा, त्याला डी एक्स आपण म्हणतो. डी एक्स इक्वल टू एक्स मायनस एक्स बार. तो केल्यानंतर 5मधून तुमचा एक्स बार किती आला आहे? तो एक्स बार तुमचा वजा होईल. किती आहे? 5.8 आला आहे. सो 5 मायनस 5.8 विल बी मायनस 0.8. अशा पद्धतीनं 3 मायनस 5.8 इज इक्वल टू मायनस 2.8. अशा पद्धतीनं एक्समधून एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूमधून एक्स बार वजा होऊन त्या ज्या येणाऱ्या व्हॅल्यू आहेत त्या डी एक्सच्या कॉलममध्ये येतील. त्यानंतर त्याचा आपण स्क्वेअर करून डी एक्स स्क्वेअर लिहिणार आहोत आणि त्या डी एक्स स्क्वेअर कॉलमची आपल्याला सम लागते म्हणून समेशन डी एक्स स्क्वेअर काढून घेतला, त्या सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज. तसंच वाय आपल्याला दिलेला आहे वाय सिरीज. त्या वाय सिरीजचा आपण मीन पण काढलेला आहे, तो 13 आला आहे. त्यामुळं वायच्या प्रत्येक व्हॅल्यूतून आपण वाय बार वजा करणार. 10 मायनस 13 मायनस 3, 4 मायनस 13 मायनस 9. अशा पद्धतीनं आपल्याला डी वायचा कॉलम मिळेल. डी वायचा कॉलम मिळाल्यानंतर त्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर करणार आणि तो डी वाय स्क्वेअर या कॉलममध्ये लिहिणार. मायनस 3चा स्क्वेअर 9, मायनस 9चा स्क्वेअर 81, मायनस 7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25. अशा पद्धतीनं डी वाय स्क्वेअरचा आपल्याला कॉलम मिळेल. त्याची सम आपल्याला कोरिलेशन कोइफिशियंट काढण्यासाठी त्या फॉर्म्युलामध्ये लागते म्हणून समेशन डी वाय स्क्वेअर एक काढून घेतला. तो किती आला आहे? 442. अशा पद्धतीनं आपल्याला मिळाला. त्यानंतर डी एक्स इंटू डी वाय. डी एक्स मधली जी व्हॅल्यू आहे आणि डी वायमधली जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन घेतलं म्हणजे मायनस 0.8 इंटू मायनस 3. सो प्लस 2.4 असं आपल्याला मिळेल. त्यानंतर सेकंड मायनस 2.8 इंटू मायनस 9 हे 25.2 असं आपल्याला ते मिळेल. अशा पद्धतीनं त्या सगळ्या डी एक्स इंटू डी वायमधल्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील आणि त्याची सम आपल्याला लागणार आहे. ती सम इथे 134 खाली केली आहे सगळी सम. आता ह्या सगळ्या ज्या समेशन लागणार आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लागणार आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार. आता समेशन डी एक्स इंटू डी वाय किती आहे? 134 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट समेशन डी एक्स स्क्वेअर आहे, ते नुसतं डी एक्स स्क्वेअर नाही, समेशन डी एक्स स्क्वेअर 41.6 असं आहे इंटू समेशन डी वाय स्क्वेअर ते किती आहे? 442. हे सगळं स्क्वेअर रूटमध्येच आहे. ते एकत्रित स्क्वेअर रूट लिहिला काय सेपरेट लिहिला काय इट इज सिमिलर. त्यामुळं प्रत्येकाचे सेपरेट स्क्वेअर रूट काढले. 41.6चा स्क्वेअर रूट 6.4, 442चा स्क्वेअर रूट 21.02 आणि ते सगळं सॉल्व केलं तर आपल्याला आर इज इक्वल टू 0.9882 अशी व्हॅल्यू मिळते. सो 0.98 म्हणजे इट इज नियरली इक्वल टू 1, बट तिथं 1 एक्झॅक्ट 1 येत नाही. त्यामुळे आपण त्याचं कोरिलेशन कसं लिहितो? देर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन लेंथ अँड हाईट ऑफ द फिशेस असं आपण त्याचा रिझल्ट लिहिणार आहोत. म्हणजे जर त्याचं साईन निगेटिव्ह आलं असतं तर देर इज अ हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन लिहिलं असतं, पण इथं त्याचं साईन जे आहे ते पॉझिटिव्ह आलं आहे, प्लस साईन आहे. नाही लिहिलं म्हणजे ते प्लस असतं. सो देर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन हाईट अँड लेंथ अँड हाईट ऑफ द फिशेस. तिसरं एक्झाम्पल जे आहे ते तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय फॉर द फॉलोइंग डेटा बाय यूजिंग ॲज्युम्ड मीन मेथड. ॲज्युम्ड मीन मेथडनी आपल्याला हे काढायचं आहे. आता ॲज्युम्ड मीन मेथडमध्ये काय करायचं? पहिल्यांदा एक्स सेरीज जी आहे ती एक्स सेरीजची कुठली तरी एक मिडल व्हॅल्यू जी आहे त्याला मीन म्हणून ॲज्युम करायचं. त्यानंतर वाय सिरीजमधली कुठली तरी एक मिडलची व्हॅल्यू आहे त्याला मीन म्हणून ॲज्युम करायचं. आणि ॲज्युम
करून मग पुढच्या प्रोसिजर करायच्या. ॲज्युम केलेला जो मीन आहे तो मीन वापरून आपण काय करायचा, डेव्हिएशन्स DX काढायचे, एक्स मायनस एक्स बार करायचे. त्यानंतर तसेच वायचे डेव्हिएशन्स काढायचे, DY वाय मायनस वाय बार करायचे. आणि तसेच DX स्क्वेअर DY स्क्वेअर काढायचे आणि DX DY पण DX इंटू DY केलं की DX DYचा कॉलम मिळेल. त्या पद्धतीने करायचं. फक्त फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतो. ॲज्युम्ड मीन मेथडनी जर आपण कोरिलेशन कोइफिशियंट काढायला गेलो तर फॉर्म्युला मात्र हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहावा लागतो. काय फॉर्म्युला आहे तर समेशन DX DY मायनस समेशन DX DY डिवाइड बाय n डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट समेशन DX स्क्वेअर मायनस समेशन DX स्क्वेअर बाय n इंटू इन अनदर स्क्वेअर रूट समेशन DY स्क्वेअर मायनस समेशन DY स्क्वेअर डिवाइड बाय n. अशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म्युला मिळेल. मग ह्यातल्या सगळ्या ज्या समेशन्स आहेत त्या आपल्याला तिथं पुट कराव्या लागतील. ओके. समेशन DX स्क्वेअर आणि समेशन DX ब्रॅकेट स्क्वेअर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता इथं आपल्याला तो जो आहे ऑब्झर्वेशन टेबल तो आपण इथं प्रिपेअर करतोय बघा. एक्स सिरीज आणि वाय सिरीज. एक्स सिरीजमधला आपण काय केलेलं आहे, 5 ॲज अ मीन कन्सिडर केलेला आहे आणि वाय सिरीजमधला 14 ॲज अ मीन कन्सिडर केलेला आहे, ॲज्युम केलेला आहे थोडक्यात. आणि तो मीन घेऊन आपण DX DYच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. सो एक्स सिरीजमधला 5 हा मीन घेतला तर 1 मायनस 5 मायनस 4 येणार, 3 मायनस 5 मायनस 2 येणार. त्यामुळे DXच्या व्हॅल्यू त्या पद्धतीने येतील. त्यानंतर त्याची सम आपल्याला लागणार आहे समेशन DX इक्वल टू 9. त्याची बेरीज घेतली तर 9 आपल्याला मिळते. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला DX स्क्वेअर आपण करणार आहोत. त्याची समेशन DX स्क्वेअर इज इक्वल टू 59 आपल्याला मिळते. त्यानंतर वाय सिरीज जी आहे त्या वाय सिरीजचा मीन आपण किती 14 ॲज्युम केला आहे. 14 ॲज्युम केल्यानंतर आपण ते DY काढणार आहोत वाय मायनस वाय बार करून आणि मग आपल्याला त्या व्हॅल्यू मिळतील 2 मायनस 14 मायनस 12, 6 मायनस 14 मायनस 8. अशा पद्धतीने आपल्याला DYच्या व्हॅल्यू मिळतील. त्याच्यावरून आपण काय करणार, स्क्वेअर करणार आणि DY स्क्वेअर काढणार आणि मग आपल्याला समेशन्स त्या पद्धतीनं मिळत जातील. आणि मग लास्ट DX इंटू DY आपण करणार. DXची व्हॅल्यू मल्टिप्लाइड विथ DY केलं की आपल्याला DX DYचा कॉलम मिळेल. म्हणजे -4 इंटू -12 केलं की वी विल गेट 48 प्लस 48 आणि त्याची बेरीज केली ती 106 अशी आपल्याला ती मिळेल. त्यामुळं ह्या समेशन ज्या आहेत त्या समेशन आपण इथं वापरणार आहोत. आता इथं समेशन DX स्क्वेअर जी आहे DX स्क्वेअर ही जी समेशन DX लिहिलेली ना ती स्क्वेअर करून तिथं पुढं लिहिलेली आहे. म्हणजे समेशन DX तुम्हाला किती मिळते तर 3 मिळेल आय थिंक. समेशन DX 3 आणि त्याचा स्क्वेअर केला की 9 मिळेल. इथं थोडीशी व्हॅल्यू रॉंग झालेली आहे, ते तुम्ही तेवढं लक्षात घ्या ही व्हॅल्यू इथं. कारण काय होणार -4 -2 आणि -1 म्हणजे -7 आलं ते. आणि 5 + 3 + 2 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 - 7 3 येणार. सो अशा पद्धतीनं ते समेशन DX तुमचं 3 आहे आणि समेशन वायसुद्धा समेशन DY सुद्धा तुमचं वेगळं येईल. समेशन DY तुमचं काय येईल, हां बट इट इज अ -22 येईल. -22 आय थिंक, हां -22 विल बी असेल आणि त्या -22चा स्क्वेअर आपण तिथं करणार आहोत. मग -22 आलं तुमचं काय समेशन DY. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार. समेशन DX DY ची व्हॅल्यू पुट केली 106 मायनस समेशन DX 3 आहे. सो 3 इंटू -22/7. त्यानंतर इन फर्स्ट स्क्वेअर रूट समेशन DX स्क्वेअर 59 आहे -3चा स्क्वेअर डिवाइड बाय n. अशा पद्धतीने ते आहे. केलं कॅल्क्युलेट तर तुम्हाला पुढं काय मिळते बघा. पुढं 3चा स्क्वेअर पण केलं तर
त्या पद्धतीनं आर इज इक्वल टू 106 मायनस 66 येणार आहे. ते -22 इंटू 3 केल्यानंतर -66 डिवाइड बाय 7 ते मायनस लिहायचं राहिलं आहे तिथं. सो 106 आपण कुठल्या स्टेपला आहोत ही स्टेप बघतोय आपण, व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय झालं. सो 106 मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 66 डिवाइड बाय 7 डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट 59 मायनस 9 डिवाइड बाय 7 इंटू अंडर अनदर स्क्वेअर रूट 300 मायनस 484 डिवाइड बाय 7 असं होईल. सो 66 डिवायडेड बाय 7 केल्यानंतर -9.42 असं मिळेल. ते मायनसच आहे आणि बाहेरचं मायनस दॅट विल बी गेट प्लस. सो 106 प्लस 9.42 असं होईल. सो 115.42 असं मिळेल. आणि मग स्क्वेअर रूटमधलं भागाकार करून जे आन्सर राहतात ती तुमची वजा होतील दिलेल्या व्हॅल्यूतून आणि तुम्हाला काय व्हॅल्यू शिल्लक राहतील. पहिल्या स्क्वेअर रूटमध्ये 57.72 आणि दुसऱ्या स्क्वेअर रूटमध्ये 230.86 असे शिल्लक राहील. आणि त्याचा स्क्वेअर रूट घेऊन मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल 115.29 असं तुम्हाला डिनॉमिनेटरला मिळेल. त्यामुळे न्यूमरेटर तुमचा 115.42 भागिले 115.29. आता ते पॉईंटमध्ये इकडं तिकडं आहे त्यामुळे ती व्हॅल्यू समान यायला पाहिजे होती ॲक्च्युली, पण ती आलेली नाही आहे. ॲक्च्युली डिनॉमिनेटर तुमचा इक्वल टू न्यूमरेटर जास्तीत जास्त येतो किंवा त्याच्यापेक्षा मोठा येतो. न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरच्या एवढा येतो किंवा डिनॉमिनेटरपेक्षा कमी येतो एकतर. त्यामुळे इथं नियरली इक्वल टू तुम्ही काढलं तर हे आर इज इक्वल टू 1 तुम्हाला मिळेल. सो देर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन गिवन व्हेरिएबल्स. आता नेक्स्ट जे आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढण्याच्या ऐवजी स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट क्वेश्चन 4मध्ये काढायचा आहे. इन अन एक्झामिनेशन 10 स्टुडंट्स हॅव ऑब्टेन्ड द फॉलोइंग मार्क्स इन बॉटनी अँड झूलॉजी. फाइंड द कोरिलेशन कोइफिशियंट ऑफ रँक कोरिलेशन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. या डेटावरून आपल्याला रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढतात. रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढणं कार्ल पियर्सनपेक्षा जरा सोपं आहे. तर जे तुम्हाला 2 व्हेरिएबल दिलेली आहेत त्या 2 व्हेरिएबलसाठी तुम्ही पहिल्यांदा काय करायच्या, रँक असाइन करायचे असतात. एकदा तुम्ही रँक असाइन केल्या की मग त्या रँक्समधला डिफरन्स काढायचा आणि डिफरन्सचा स्क्वेअर घ्यायचा आणि फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे इथं वर्किंग प्रोसिजर दिली आहे तुम्हाला काय काय करायचं आहे. असाइन दी रँक्स टू ईच आयटम ऑफ द बोथ दी व्हेरिएबल्स. प्रत्येक व्हेरिएबलमधल्या व्हॅल्यूला रँक असाइन करायची म्हणजे नंबर काढायचे थोडक्यात. ज्याला जास्त मार्क आहे त्याला पहिली रँक, त्यानंतर ज्याला कमी मार्क्स आहेत त्याला दुसरी रँक, अशा पद्धतीनं. कॅल्क्युलेट द डिफरन्स ऑफ द रँक्स ऑफ एक्स फ्रॉम रँक्स ऑफ वाय. एक्स सिरीज आणि वाय सिरीजच्या ज्या रँक्स येतील त्यातला डिफरन्स घ्यायचा, एक्स मायनस वाय. रँक्स ऑफ एक्स मायनस रँक्स ऑफ वाय करायचं, त्याला डी म्हणायचं आणि स्क्वेअर द डी दॅट इज डी स्क्वेअर आणि अप्लाय द फॉलोइंग फॉर्म्युला. अशा पद्धतीनं तुम्हाला इतका सोपा आहे. मग अशा पद्धतीनं आपण इथं टेबल तयार करू शकतो. इथं बघा टेबल तयार केला आहे. झुलॉजीचे मार्क्स त्याच्या रँक्स, बॉटनीतले मार्क्स त्याच्या रँक्स, बरोबर. झुलॉजीचे मार्क्स त्याला आपण एक्स म्हटलं आणि बॉटनीचे मार्क्स त्याला वाय म्हटलं आणि झुलॉजीच्या रँक्सला R1 म्हटलं आणि झुलॉजीच्या रँक्सला R2 म्हटलं. आता बघा झुलॉजीमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स किती आहेत, 90 आहेत. त्यामुळे त्याला पहिला नंबर मिळणार, पहिला रँक मिळणार. त्यानंतर लहान त्यापेक्षा कमी मार्क्स किती आहेत, 88. त्यामुळे त्याला दुसरा रँक मिळणार. जसं आपण कॉलेजमधले आपले नंबर मिळतात त्या पद्धतीनं ते आपण रँकिंग करत असतो. सगळ्यात चांगल्या पद्धतीनं जो परफॉर्म करेल किंवा चांगल्या पद्धतीची जी गोष्ट तिथं ॲट्रिब्यूट कॅरेक्टर दाखवेल त्याला रँक पहिला असं आपण देतो. त्या पद्धतीने रँकिंग करतो. तसंच ते रँकिंग आहे. बॉटनीमध्ये सुद्धा जास्त सगळ्यात मार्क्स किती आहेत तर 90 आहेत, तर त्याला पहिला रँक येतो आहे. तर अशा पद्धतीनं आपण रँकिंग करून घेतलं की रँकिंग करून घेतल्यानंतर त्या रँक्समधला डिफरन्स घ्यायचा. आता बघा 90 मार्क्स पहिल्या विद्यार्थ्याला झुलॉजीमध्ये 90 मार्क्स पडलेत आणि बॉटनीमध्ये त्याच विद्यार्थ्याला 85 मार्क्स पडलेत इथं. आता त्याला अकॉर्डिंग टू झुलॉजी रँक 1 आहे आणि अकॉर्डिंग टू बॉटनी रँक 2 आहे. तर ह्या दोघातला डिफरन्स मी इथं घेणार, दॅट इज R1 मायनस R2 दॅट इज -1. R1 किती आहे, 1 आहे. R2 किती आहे, 2 आहे. सो 1 - 2 - 1. अशा पद्धतीनं ते रँकिंग होईल. दुसरा जो विद्यार्थी आहे त्याला
अकॉर्डिंग टू द झूलॉजी 30 मार्क्स आहेत, म्हणजे त्याची रँक 10 आहे, आणि अकॉर्डिंग टू द बॉटनी त्याची रँक पण 10च आहे. त्यामुळे त्या दोघातला डिफरन्स 0च येणार. त्यामुळे R1 - R2 अशा पद्धतीनं आपण करू शकतो रँक्समधला डिफरन्स घेऊन. आणि एकदा डी आपल्याला मिळाला डिफरन्स बिटवीन रँक्स, त्याचा डी स्क्वेअर करायचा. डी स्क्वेअर म्हणजे ज्या डी मधल्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर करून लिहायचा. -1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर 4, -3चा स्क्वेअर 9 अशा पद्धतीनं. आणि त्या डी स्क्वेअरचा जो कॉलम आहे त्याची सम घ्यायची, दॅट इज समेशन डी स्क्वेअर. ते आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये वापरायला लागते. सो लेट अस कॅल्क्युलेट द रँक कोरिलेशन कोइफिशियंट बाय युझिंग द फॉर्म्युला. R इज इक्वल टू कॅपिटल R न डिनोट करतात स्पिअरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट. Capital R is equal to 1 minus 6 into summation D square upon n into n square minus 1, where D is equal to R1 minus R2 आणि n is number of pairs of observation, म्हणजे किती ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे किती जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, थोडक्यात म्हणजे बॉटनीतले झुलॉजीतले मार्क्स आणि बॉटनीतले मार्क्स असं एक जोडी झाली. अशा किती विद्यार्थ्यांचे असे 2-2 मार्क्स दिलेले आहेत ह्यातले आणि त्यातले, दॅट इज नंबर ऑफ पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन. आपल्या इथं 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेले आहेत झुलॉजी आणि बॉटनीमध्ये, त्यामुळे यांची व्हॅल्यू आपली 10 येईल. सो R इज इक्वल टू 1 minus 6 इंटू समेशन डी स्क्वेअर किती आला आहे आपला 26. सो R इज इक्वल टू 1 मायनस न्यूमरेटरला 6 इंटू 26 डिवायडेड बाय 10 इंटू 10 स्क्वेअर मायनस 1. सो R इज इक्वल टू 1 minus 156 अपॉन 10 इंटू 100 मायनस 1. ते सगळं केलं तर R इज इक्वल टू 1 minus 156 अपॉन 10 into 99. So R is equal to 1 minus 156 upon 990. So R is equal to 1 minus 0.157. So R is equal to 0.84. ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, देर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन मार्क्स इन झुलॉजी अँड मार्क्स इन बॉटनी. कारण तिथं त्या आरचं साईन पॉझिटिव्ह आहे आणि ते 0.5 पेक्षा जास्त आहे त्याची व्हॅल्यू, म्हणून हाय डिग्री. आणि पॉझिटिव्ह का, तर त्याचं साईन पॉझिटिव्ह आहे म्हणून. जर ते निगेटिव्ह साईन असतं -0.84 असतं तर आपण काय म्हटलं असतो, हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हटलं असतो. साईनवरून ठरतं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आता इथं 5वं एक्झाम्पल आहे बघा. 10 कॉम्पिटिटर्स इन अ डान्स कॉम्पिटिशन वेअर रँक्ड बाय 2 जजेस इन द फॉलोइंग ऑर्डर. 10 कॉम्पिटिटर होते, त्या 10 कॉम्पिटिटरला 2 जजनी रँक दिलेले आहेत, म्हणजे चांगला कोण नाचतो. मी एक समजा जज असेल आणि दुसरा एक कोणतरी जज असेल, तर आम्ही दोघांनी समजा रँक दिलेले आहेत. माझ्यानुसार ज्या रँक आलेल्या आहेत त्या रँक बाय फर्स्ट जज, आणि दुसऱ्या एका जजनं रँक दिलेल्या आहेत त्याच्या रँक्स म्हणजे रँक बाय सेकंड जज. अशा पद्धतीने ते रँकिंग केलेलं आहे. माझ्या मतानुसार कोण चांगला नाचतो आणि दुसऱ्या जजच्या मतानुसार कोण चांगला नाचतो, त्यानुसार त्या रँकिंग दिलेल्या आहेत. इथं सुद्धा आता तुम्हाला वरच्या एक्झाम्पलमध्ये कसं होतं, व्हॅल्यूज दिलेल्या होत्या, त्याचं रँकिंग तुम्हाला करायचं होतं. इथं तुम्हाला रँकिंग करून दिलेलं आहे, त्यामुळे तुमचं काम सोपं झालेलं आहे. रँकिंग करण्याचं काम वाचलं आहे तुम्हाला. डायरेक्ट तुम्ही ज्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत, रँक्स आहेत, त्याला R1 R2 म्हणून डायरेक्ट डिफरन्स काढू शकता आणि त्याचा स्क्वेअर करू शकता आणि तो डायरेक्ट त्याची सम फॉर्म्युल्यामध्ये वापरू शकता. सो असाइन दी रँक्स टू ईच आयटेम्स बोथ दी व्हेरिएबल्स. ही पहिली स्टेप आपली इथं करून दिलेली आहे त्यांनी ऑलरेडीच. आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या स्टेपमधनं पासून चालू करावं लागेल. कॅल्क्युलेट द डिफरन्स ऑफ रँक्स ऑफ एक्स फ्रॉम द रँक्स ऑफ वाय, दॅट इज D इक्वल टू R1 minus R2 and square the D, that is D square, and apply the formula 1 minus 6 into summation D square upon n minus n square n into n square minus 1. बघा, कॉम्पिटिटर्स, पहिला कॉम्पिटिटर, दुसरा, असं 10 कॉम्पिटिटर्स आहेत, म्हणजे n इक्वल टू 10 आहे आपल्याकडं. फर्स्ट जजच्या रँक त्याला आपण R1 म्हटलं, सेकंड जजच्या रँक त्याला R2 म्हटलं, D इक्वल टू R1 minus R2 केलं. ओके, 1 minus 4 -3 येईल, 4 minus 8 -4 येईल. अशा पद्धतीने रँक आलेले आहेत. त्याचा स्क्वेअर करून घेतला आपण. प्रत्येक ज्या डिफरन्स बिटवीन रँक्स आहे D, त्याचा स्क्वेअर करून घेतला D स्क्वेअरमध्ये, आणि त्याची समेशन D स्क्वेअर 87 आलेली आहे, ती आपण फॉर्म्युलेमध्ये वापरणार. Let us calculate the rank correlation coefficient. R is equal to 1 minus 6 into summation D square upon n into n square minus 1, where D equal to R1 minus R2. त्यामुळे समेशन D square 87 आहे, तो आपण तिथं वापरला. n इक्वल टू 10 आहे, ते पण आपण तिथं वापरलं. मग काय मिळेल, R is equal to 1 minus 6 into 87 upon 10 into 10 square minus 1. नेक्स्ट स्टेपला R is equal to 1 minus 522 upon 10 into
100-1 तिथं 100 म्हणजे 10चा स्क्वेअर केला आणि 6 × 87 केल्यानंतर आपल्याला 522 मिळतं आहे न्यूमरेटरला. त्यानंतर 100-1 म्हणजे 99 येणार, त्यामुळे 10 - 99 असं 10 × 99 असं नेक्स्ट स्टेपला डिनॉमिनेटरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 10 × 99 990 मिळेल. सो नेक्स्ट स्टेपला R = 1 - 522/990 असं मिळेल. त्यामुळं नेक्स्ट स्टेपला R = 1 - 522/990 हे किती मिळते 0.527 असं मिळते. सो 1 - 0.527 इज इक्वल टू 0.47. सो R = 0.47 अशी तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याचा रिझल्ट तुम्ही काय लिहू शकता, कोइफिशियंट ऑफ रँक कोरिलेशन बिटवीन टू जजेस इज अ मॉडरेटली पॉझिटिव्ह कोरिलेशन. मॉडरेटली म्हणजे 0.5च्या जवळ आहे म्हणून त्याला मॉडरेटली पॉझिटिव्ह किंवा त्याला लो डिग्री पॉझिटिव्ह असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे लो डिग्री पॉझिटिव्ह अशा पद्धतीनं 0.5 पेक्षा लहान आहे त्यामुळे त्याला आपण लो डिग्री म्हणायचं आणि त्याचं साईन पॉझिटिव्ह आहे म्हणून लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीनं आपण कार्ल पियर्सनचा कोरिलेशन आणि स्पियरमनचा रँक कोरिलेशन सुद्धा आपण काढू शकतो. हा रँक कोरिलेशन कोइफिशियंट आहे तो स्पियरमनने इन्व्हेंट केला आहे त्यामुळे त्याला स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट असं सुद्धा म्हणतात. ह्याची जो आपला कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट आहे आणि स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट आहे दोन्हीची ही व्हॅल्यू कमीत कमी आली तर -1 येते आणि जास्तीत जास्त आली तर +1 येते. ह्या दरम्यानच तुमच्या -1 पासून +1 पर्यंतची कोणतीही व्हॅल्यू हा तुमचा कोरिलेशन कोइफिशियंट दोन्ही कोरिलेशन कोइफिशियंट घेतात. -1 पेक्षा खाली येणार नाही म्हणजे -1.3 येणार नाही किंवा 1.9 येणार नाही. ह्या -1 पासून +1 ह्या दरम्यानच तुमच्या सगळ्या व्हॅल्यू येत राहतील. अशा पद्धतीनं आपण कोरिलेशन कोइफिशियंट्स काढू शकतो. So for today's session we are going to stop here. Thank you.